नमस्कार, पूजाचं किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पाव बटरचं ईस्ट कसं तयार करतात। ह्या ईस्टपासून आपण घरच्या घरी बेकरीसारखे असे मस्त पाव तयार करू शकतो। तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि तुम्हाला व्यवस्थित समजेल। तर ईस्ट हे घरच्या घरी तयार करायचं आहे, तुम्हाला दुकानातूनही आणायची अजिबात गरज लागणार नाही आणि एकदम बेकरी स्टाईल आणि ओव्हनमध्ये तुम्हाला पाव हे बेक करायचे नाही, एकदम सिंपल पद्धतीने गॅसवरच बेक करून घ्यायचे आहे। तर चला सुरुवात करूया। इथे घेतलेली आहे मोकळी कटोरी, त्यात अर्धी वाटी मी मैदा टाकून घेणार आहे। तर अर्धी वाटी मैदा आपल्याला ईस्टसाठी लागणार आहे। तुम्हाला जर पाव जास्त बनवायचे असेल तर तुम्ही 1 वाटी मैदा घेऊ शकता। आणि इथं मी फेटून घेतलेली असं दही आहे, हे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे असं व्यवस्थित रवीने हलवून घ्यायचं आहे। तर इथे मी 3-4 चमचे इतकं दही टाकलेलं आहे आणि हे दही आंबट नसावं, 1-2 दिवसाचं असावं, कारण आपले पाव आंबट व्हायला नको। त्यानंतर आपल्याला त्यात टाकायचं आहे साखर। मी इथे 1.5 चमचा इतकी साखर टाकून घेतली आहे, याने पावला आपल्या मस्त चव येते। त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे बेकिंग सोडा। बेकिंग सोडा टाकून त्यात आपल्याला मध टाकायचा आहे। मध हा मी गावरान पद्धतीचा केलेला आहे, तर ही रेसिपी मी अपलोड केलेली आहे, नक्की बघा। तर 1 चमचा असा मध टाकून मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हवं तसं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर आता आपल्याला बनवायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मी चमचेच्या साहाय्याने आधी सगळी वस्तू अशी मिक्स केली आहे आणि हे पाणी मी जे टाकणार आहे ते कोमट पाणी घेतलेलं आहे। आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे किंवा खूप जास्त कडकही पाण्याचा वापर करायचा नाही आहे। आपल्याला आपल्या बोटाला सहन होईल इतपत पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि गोठुळ्या इथे होऊन द्यायच्या नाही आहे। जर गोठुळ्या झाल्या तर तुमचं ईस्ट हे व्यवस्थित होणार नाही किंवा व्यवस्थित मुरलं जाणार नाही। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी टाकून असं बॅटर व्यवस्थित तयार करायचं आहे। आणि हे पावचं ईस्ट जे आपण करतो ना, ते आपल्याला लगेच पाव होणार नाही, हे आपल्याला मुरून द्यायचं आहे। साधारण हे मुरायला 20 तास तरी लागतात आणि त्यानंतरही जेव्हा आपण पाव बनवायला मैदा कालवतो ना, तेव्हाही 7-8 तास लागतात। तर सहजासहजी ही रेसिपी अशी पटकन घेतली आणि पटकन झाली अशी नसते। तर ह्या ईस्टला बनवायला एकदम कमी वेळ लागतो, असं ईस्ट तुम्ही करून ठेवा आणि घरच्या घरी पाव नक्की तयार करा। तर पावचा हा व्हिडिओ लवकर लवकर आपल्या चॅनलवर येईल। तर तुम्ही बघू शकता आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी थोडं घटसर पीठ होतं, मी अजून थोडंसं पाणी टाकून हे पतलं केलं आहे, म्हणजे पातळ केलेलं आहे। आणि याची आता तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, एक असं म्हणजे खूप घट्ट पण नाही आणि खूप असं पातळ पण नाही। आपण जे उत्तापे वगैरे बनवतो ना, त्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ हवं आहे। तर 20 तास असं आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे। 20 तासानंतर हे पीठ असं फुगलं जातं। इडलीचं पीठ भिजवतो असं आपल्याला 20 तासापर्यंत भिजवून ठेवायचं आहे। तर चला भेटू 20 तासानंतर, तोपर्यंत थँक्यू।